नमस्कार. मी नमस्कार. आपले हवा तज्ञ. हां, नाव काय आपलं? आमचं रामराव भाटेगावकर, फुलकळ अं, तालुका पूर्णा जिल्हा परभणी. हा इंस्टाग्रामला राहते ना 12वीत. हो, ते आता सध्या आकाशामध्ये ढग निर्माण झालेले आहेत. ते काय परिस्थिती असेल? सध्या दाखवले अवकाळी पाऊस काही जिल्ह्याला तालुक्याला. म्हणजे नेमके जिल्हे कोणते आणि नेमके तालुके कोणते असतील आपल्या काही जिल्हे मत? काय हेच आपले महाराष्ट्रातले परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर, धाराशिव, हिंगोली, यवतमाळ, संभाजीनगर, बीड, सातारा, कोल्हापूर, अजून एक सोलापूर. प्रश्न तुमच्यासाठी. हां, आता ह्या ढग निर्माण झालेत, हे पाऊस पडू शकते का नाही? पडते ना कुठं जास्त ढगं तुम्हाला दिसतात झाकळवाल्या तिथं पावसाची शक्यता होती थोडीफार. पाऊस कसा पडेल, मध्यम की हलक्या स्वरूपाचा? म्हणजे ढगं जास्त असेल तिथं पाऊसही मोठा पडेल, काही ठिकाणी थोडा छोटाही होईल आणि ऊन जास्त होईल आणि गरमी जास्त होईल. नंतर काय कसं वातावरण असेल? वातावरण आता हे 30 तारखेपर्यंत असं आहे. 30 तारखेच्या नंतर थोडं कमी होणार आहे. ठीक आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला. हां, वारंवार आकाशामध्ये ढग दिसत आहे, पुन्हा गरमीचं वाढलेली हे आहे, गरमी गरमी पुन्हा जास्त पाऊस का पडत नाही? गरमी जास्त होती, उन्हाचा धडाका जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 3च्या नंतर ढगं दिसणारच गरमीमुळं. हे गरमी असं वातावरण किती दिवस राहील? हे वातावरण आहे ना 30 तारखेपर्यंत. त्याच्या पलीकडे मग अनेक बदलेल वातावरण. ठीक आहे. हं. आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले जाहीर आभार. जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.